अब समाचार विस्तार से। विभिन्न दलित संगठनों के गठबंधन की ओर से पत्रिका भवन में एक प्रेस मीट बुलाई गई, जिसमें औराद रिजर्व निर्वाचन क्षेत्र से दलित सेना रामविलास के राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत निराटे और अम्बेडकर युवा सेना के राज्य अध्यक्ष राजकुमार गुन्नली ने प्रेस मीट को संबोधित किया, जिसमें कहा गया कि औराद के मौजूदा विधायक प्रभु चौहान ने एससी लंबानी के रूप में झूठे दस्तावेज बनाए। संगठनों ने चेतावनी दी है कि आरक्षित सीट से 4 बार विधायक चुने जा चुके प्रभु चौहान की विधायकी सरकार रद्द कर दे, नहीं तो आने वाले दिनों में जोरदार संघर्ष होगा। इस अवसर पर अम्बेडकर बौद्धे, जगन्नाथ होन्ना, राघवेंद्र समेता ने उपस्थित रहे। टीवी न्यूज के कैमरामैन पप्पू राज का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। मान्य सभापतिಗಳಿಗೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಆಯೋಗದ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಒಂದು ಈ ಮಾಧ್ಯಮ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮೂಲಕ ಒಂದು ನಮ್ಮ ವಿವಿಧ ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳ ಒಕ್ಕೂಟ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾ ಹೇಳಿಕೆ ಮೂಲಕ ಒಂದು ಸುದ್ದಿಯನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ಸುಮಾರು 4 ಬಾರಿ ಶಾಸಕರಾಗಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಔರಾದ್ ತಾಲೂಕಿನ ಎಸ್ಸಿ ಮೀಸಲು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 4 ಬಾರಿ ಶಾಸಕರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಮತ್ತು ಸಚಿವರಾಗಿ ಕೂಡ ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಜನತೆಗೆ, ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಔರಾದ ಜನರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಮೋಸ ವಂಚನೆ, ಸಭಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಅನ್ನೋದ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟವರಿಗೆ ಅನ್ನೋದ ಮನಿ ಕಳ್ಸಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು। ಹಾಗೂ ವಶಿಷ್ಠ ಜಾತಿಯಲ್ಲಿ 101 ಜಾತಿಗಳಿವೆ। ಔರಾದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಆ ಎಲ್ಲಾ ಜನರೇನದ ಎದ್ದೇಳಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರ ಇದು ಬಹಳ ಗಂಭೀರ